पुढची बातमी नाशिकमधून। नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मुंबई नाका परिसरात कालच महापौर, उपमहापौर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुजवण्यात आलेले खड्डे अगदी अवघ्या 24 तासांत पुन्हा उघडे पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। नाशिकमध्ये सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न प्रचंड गंभीर झालेला आहे। 5 जणांचा या खड्ड्यांमुळे बळी गेलेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। आता 5वा बळी गेल्यानंतर महानगरपालिकेने काल हे खड्डे बुजवले, मात्र आज पुन्हा हे खड्डे पडलेले आहेत। मराठीच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर नाशिक महापालिकेकडून खड्डे बुजवायला तर सुरुवात झाली आहे, मात्र हे खड्डे निकृष्टपणे आणि धोकेदायक पद्धतीने बुजवले जात असल्याचा आरोप जो आहे तो खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे। माझ्यासोबत योगेश गांगुडे आहेत, सिडको परिसरामध्ये खरं तर ते काम करतात। नाना, तुमच्या काय नक्की निदर्शनास आली आहे? निदर्शनास असं आलं आहे की आपण रस्ता हा डांबरीकरण असतो, डांबरीकरणाला डांबर टाकूनच तो खड्डा बुजवला जातो, पण नाशिक महानगरपालिकेचा कारभार हा गलिच्छ कारभार असा दिसून येतो। फक्त कोणी निवेदन दिलं त्याच्यावर फक्त एक तोंडी एक अहवाल तयार करायचा आणि सादर करायचा। आज नाशिकमध्ये सिडको विभाग असो, सिटी सेंटर मॉल असो, या परिसरात जे खड्डे बुजवले त्या खड्ड्यामध्ये बुजवताना त्यांनी पूर्ण चिखल, गाळ आणि मुरुम आणि खडे अशा प्रकारे टाकलेले आहे की उद्या परवा भविष्यात अजून पाऊस जास्त आला तर तो चिखलही वाहून जाईल आणि त्या चिखल्यामुळं अपघात होण्याची शक्यता जास्त आहे। असंही ऑलरेडी खड्ड्यांमुळे अपघात होत आहे, पण हे जे आता टाकत आहे मुरुम आणि कच, याच्यामुळे अपघात जास्त प्रमाणात वाढतील ही आज दिसून आले। तरी मी तुमच्या निदर्शनात असा आनंद होतो की यावेळेस मी मुख्य महापौर असतील किंवा आयुक्त असतील यांना याबाबत निवेदने दिले होते, पण त्यांनी त्या दखल घेतली नाही। शेवटी आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मेलद्वारे त्यांना मी निवेदनाची प्रत पाठवली आहे, तरी त्यांनी त्यांचा रिप्लाय दिला आहे नगरविकास खात्याकडून, त्याची कारभार तो सांभाळला जाईल। पण भविष्यात बी असे जे रस्ते बनवले जातात, ते रस्ते जे खड्डे बनवले जातात त्या खड्ड्यांची दुर्दशा होऊ नये असे काहीतरी एक ठाम निर्णय घ्यायला पाहिजे। येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा हा मोजून फक्त 1-2 महिन्यांवर आलेला आहे। 1-2 महिन्यांवर आलेला असताना सुद्धा कुंभमेळ्याची कामं जर व्यवस्थितरित्या होत नसतील तर या इथल्या महानगरपालिकेचे आयुक्त असो, महापौर असो किंवा कुंभमंत्री असो यांनी स्वतःहून राजीनामा देऊन टाकावा आणि दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नेमण्यात यावं। आता तुम्ही ही जी तक्रार केली, कधी तक्रार केली, मेल कधी केली? मी याच्या अगोदर पहिले ऑनलाईन तक्रार ही महापौर आणि आयुक्त यांना केली होती। त्याच्यानंतर काल सकाळीच देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांना, या तिघांनाही मेलद्वारे त्यांना आम्ही हे निवेदन दिलेले आहे।